महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ के संगठक संजय जी भोकरे, प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे के आदेश अनुसार सभी जिलों व तालुकों में पत्रकारिता कर रहे मुस्लिम पत्रकार भाइयों को ध्यान में रखते हुए ईद मिलन व सम्मान समारोह का आयोजन किया जाना चाहिए। इसी को लेकर आज दिनांक 16 मई 2022 को भिवंडी स्थित पद्मश्री अन्ना साहेब जाधव सांस्कृतिक हॉल धामन नाका पर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय अध्यक्ष नितिन शिंदे व महासचिव किशोर बलिराम पाटिल द्वारा सभी मुस्लिम पत्रकारों का ईद मिलन कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व पत्रकार उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पत्रकारों के साथ हमेशा सुख दुख या उनको क्या तकलीफ है उस पर ध्यान देते हुए आवश्यक सामग्री या आर्थिक सहयोग सदैव से करते आए हैं और इसी के मद्देनज़र अपने मुस्लिम भाइयों के लिए ईद तो बीत गई, लेकिन ईद के अवसर पर ईद मिलन समारोह व सम्मान का आयोजन परमादरणीय ऐसे हमारे किशोर बलिराम पाटिल जी के नेतृत्व में महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय महासचिव। साथियों, सबसे पहले मैं चाहता हूं कि अतिथि देवो भव, अपने अतिथियों का सत्कार हो जाए। आज का ये प्रोग्राम अपने आप में बड़ी अहमियत, बड़ी खूबियाँ रखता है। हम और आप जानते हैं पत्रकारिता, अखबार नवेशी या नामा निगारी ये इतना बड़ा पेशा है कि हम एक साथ जहाँ एक अच्छी कम्युनिटी, एक साले मुआशरा तश्कील करने में अपना बेहतरीन योगदान दे सकते हैं, वहीं पर हम एक साथ अपने परवरदिगार को राज़ी करने के लिए भी इस पत्रकारिता को एक माध्यम बना सकते हैं। ज़रूरी यह है कि अगर हम और आप ठान लें और अपने कलम को सच्चाई और ईमानदारी के रास्ते पर डाल दें और अपनी फ़िक्र और अपनी सोच को एक अच्छे और बेहतरीन मुआशरे के तश्कील की जानिब गामज़न कर लें, साथ में जबकि हमारा पुलिस डिपार्टमेंट का एक तरह से बहुत अच्छा रिश्ता नाता होता है, ये दोनों ही अथॉरिटियाँ अगर ये तय कर लें कि हमें अपनी कम्युनिटी, अपने समाज, अपने शहर में कोई भी क्राइम, करप्शन, कोई भी गलत काम नहीं होने देना है, तो जहाँ पत्रकारों के माध्यम से ऐसी चीज़ें सामने आएंगी वहीं पुलिस डिपार्टमेंट की जानिब से उन पर कार्रवाई करके उनकी रोकथाम और उन पर कदगन लगाने का काम किया जा सकता है। आज के इस प्रोग्राम में जहां ये दोनों ही टीमें मौजूद हैं, मेरी अपील और गुजारिश होगी कि हम अहद करें, तहैया करें कि अपने इलाके, अपने समाज, अपने गांव, अपने शहर में कोई भी गलत काम देखेंगे हम ठहर नहीं सकते। और जिस तरीके से आज हम यहाँ देख रहे हैं हिंदी, उर्दू और मराठी के पत्रकार एक साथ ईद मिलन के साथ प्रोग्राम में जुड़े हुए हैं, ऐसी ही हमारी ये गंगा जमुनी तहजीब, इसी तरीके से हमारा और आपका मिलन न सिर्फ ईद मिलन बल्कि दूसरे त्योहारों पर भी, दूसरे इवेंट्स में भी, ऐसा जब भी कोई मौका आए हमें एक साथ मिल करके एक साथ बाहम मुसाफा करते हुए, गले मिलते हुए अपनी गंगा जमुनी तहजीब को न सिर्फ अपनों में बल्कि दूसरों तक, दूसरे मुल्कों तक, दूसरी कम्युनिटियों तक पहुंचाने की कोशिश करेंगे, ताकि हमारी भाईचारा, अमन शांति और हमारे आपस की ये जो मिलने जुलने की परंपरा है इसको कायम रखेंगे। इसी के साथ मैं अपने 2 शब्द ख़त्म करते हुए आज के कन्वीनर, संयोजक को थैंक्स और मुबारकबाद कहता हूँ। और नागपुरी पुलिस स्टेशन के जो पुलिस ऑफिसर यहाँ पर मौजूद है और हमारे किशोर पाटिल साहब, आज हमारे मुल्क में जो माहौल चल रहा है, एक कुछ लोग मतलब कम्युनिटी में आपस में मतलब जो नफ़रत का माहौल बना रहे हैं, उसके लिए ये मतलब जो प्रोग्राम रखा गया है ये बहुत ज़्यादा सराहनीय है। मैं किशोर पाटिल साहब को और मतलब जो भी इसके इंजन है उन्हें मुबारकबाद देता हूँ कि वो हमारे भिवंडी में जो हिंदू मुस्लिम एकता जो हमेशा से कायम है, आज तकरीबन 40-50 वर्षों से जो कायम है, कम्युनल हार्मनी जो यहाँ पे बनी हुई है, लॉ एंड ऑर्डर जो यहाँ पर बना हुआ है, तो ऐसे माहौल में ऐसा प्रोग्राम मतलब यहाँ पर आयोजित किया गया,
उसके लिए मैं जो भी आयोजक है किशोर पाटिल साहब और हमारे साहब जो है मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। हमारी गंगा जमनी तहजीब की बातें चल रही है, तो ये हमारा देश जो है नानक, चिश्ती, गौतम और इस तरह के ऋषि मुनियों का देश है। इस देश में फ़िरका परस्त या इस तरह के जो माहौल ख़राब करने वाले कभी कामयाब नहीं हो सकते। ये हिस्ट्री है हमारे देश की कि हमने हमेशा मिलजुल कर इस ज़मीन पर अपना सब गुजर बसर किया है, और इस ज़मीन पर आज तक जो बाहर के इन्वेडर आए हैं वो वापस चले गए, लास्ट में ब्रिटिश वापस गए, पुर्तगीज़ वापस गए, और यहाँ की तहजीब को कोई बर्बाद नहीं कर सका है, और आगे भी ये जो कोशिश कर रहे हैं बर्बाद नहीं कर सके। आज किशोर पाटिल ने और आप सभी लोगों ने ये जो प्रोग्राम इतना अच्छा आयोनाइज किया है और हम सबको बुलाकर हमारा सत्कार कर रहे हैं, इसके लिए हम आभारी हैं आपके। और आगे भी आप लोग जितने यहाँ मौजूद हैं उनसे ये रिक्वेस्ट है कि ज़िंदगी में ऐसा कभी भी कोई मौका आया, कोई इंसिडेंट आया, आप पुलिस ऑफिसर्स हैं और स्कूल के संस्थापक हैं, तो इस तरह की कोई भी चीज़, कोई इवेंट सामने आया तो उसको इसी ऐनक से देखने की कोशिश करें। जहाँ तक पॉसिबल है ये जो हमारी तहजीब है इसको ज़िंदा रखने की कोशिश करें। कि देश की हवा अलग ढंग से बह गई। भिवंडी की बात अगर करेंगे तो भिवंडी शहर एक ऐसा शहर है, यहाँ से हमने पूरे देश को, पूरी दुनिया को शांति का मैसेज दिया है। देश में कितने भी हालात ख़राब हुए मगर भिवंडी शहर शांत रहा, और यही हम सब लोगों के लिए फ़ायदा है। मैं सबसे पहले किशोर पाटिल जी को आवाज़ दूँगा कि वहाँ यहाँ आ जाएँ, और इन्होंने जो काम किया है बहुत बड़ा काम है। मेरे आश्रम की तरफ से हम सभी पत्रकार खड़े रह के उनको जोरदार तालियों से उनका स्वागत करेंगे। ये एक बहुत बड़ा काम है। और में ऐसे हालात में हम हिंदू हो गए, मुसलमान हो गए, मगर हिंदुस्तानी नहीं रहेंगे, ऐसा मुझे लगता है। छोटे छोटे बच्चे अब बहुत कुछ सोचने लगे कि क्या होगा। मैं सिर्फ इतना ही कहूँगा कि बस किसी ने क्या खूब कहा है कि ऐ इंसान तेरी कहानी कितनी है, अगर तू खुदा को मानता है तो जब तू दुनिया से जाएगा तो कब्रिस्तान की गहराई करीब करीब 4 फीट होगी, और अगर तू भगवान को मानता है तो जब दुनिया से जाएगा तो जब शमशान में तेरा अंतिम संस्कार होगा तो उसकी ऊंचाई में करीब करीब 4 फीट होगी। ऐ इंसान बस तेरी कहानी इतनी ही है, तो कुछ ऐसा करके जा कि दुनिया तुझे तेरे जाने के बाद भी सलाम करे। मला तुमलेले पोलीस अधिकारी आणि माझे पत्रकार मित्रांनो, आज किशोर पाटील आणि त्यांच्या टीमने इथे ईद मिलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या सध्या आपल्या देशामध्ये जातीयतेचं वातावरण पसरवलं जात असताना या अशा परिस्थितीमध्ये अशा कार्यक्रमाची खूपच आवश्यकता आहे, आणि ही बाब लक्षात घेऊन किशोर पाटील आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल मी त्यांचा कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मुबारकबाद देतो। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ की तरफ से मुनक़्क़दा इस तकरीब में मुझको मदऊ किया गया, इसके लिए मैं तमाम मुंतज़मीन का और इस तकरीब को मुनक़्क़द करने वाले लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। ये महफिल और भी बामकसद हो गई है क्योंकि इसमें पुलिस महकमे के अफसरान और तालीमी इदारों से जुड़े हुए अफराद भी मौजूद हैं। इन सब को एक साथ लाना और बैठकर कौमी यकजहती जैसे मौजू पर और आपसी भाईचारे और कम्युनल इम्यूनिटी के ऊपर बात करना अपने आप में एक बहुत बड़ा काम है। इसके लिए मैं इस प्रोग्राम को मुनक़्क़िद करने वाले लोगों को और जिन लोगों ने भी इस प्रोग्राम को मुनक़्क़िद करने के लिए किसी भी तरह का ताउन दिया, साथ दिया, उन सब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और मुझ जैसे एक तालिब इल्म को यहाँ पर मदऊ करके बोलने का मौका दिया, उसके लिए भी आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया। खरोखर पत्रकारिता कुठं चाललेली आहे तुम्हालाही माहिती आहे। विकली गेलेली आहे पत्रकारिता आणि पीत पत्रकारिता सुरू झालेली आहे, कारण की लोकशाहीचा चौथा खांब पत्र म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे। पण आपल्या देशात गेल्या
7 वर्षापासून 8 वर्षापासून पत्रकारिता मेली आहे. हे मी सांगतो, कोणी राग माना किंवा नका मानू, पण ही सत्य परिस्थिती आहे. आणि कशा प्रकारे गोष्टी घडत असतात आणि कशा प्रकारे ते दडवले जातात. आणि पत्रकारांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आरोप नसताना त्याला 4-4, 5-5, 6-6 महिने जेलमध्ये राहावं लागतं. आणि दुसरा एखादा पत्रकार असतो, त्याला दुसऱ्या दिवशी आर्डर गोस्वामीसारखा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुट्टू जामीनावर. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आजचं जे वातावरण आहे ते एकदम समाज माध्यम एकदम खराब झालेलं आहे. आणि म्हणून समाज माध्यमामध्ये वावर असताना आपण सुद्धा त्याचं भान ठेवलं पाहिजे. दुर्लक्ष करायचं, जे आलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपलं जे म्हणून आणि ते जे आलेलं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जे आलेलं आहे ते सर्व सत्य आहे. ते सर्व कोणी काही लिहितं आजकाल पाठवतो पुढंच. आणि एखाद्या वेळेस आता तर सायबर यांच्यामधून सुद्धा गुन्हे येत आहेत, सिद्ध होत आहेत आणि त्यांना अटक होते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ असा नाही की मग त्यालाही काही तंत्र आहे. स्वतंत्र आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु तेही त्याच तंत्रानं वागलं पाहिजे. म्हणजे कसेही आपण वागू नये. काल परवा एक ती अभिनेत्री कोण आहे, चितळी का कोण, तिनं शरद पवारवर काहीतरी लिहिलं. तर हे समाज माध्यमातून आलेलं हे विष आहे आणि ते पेरलं जातं आहे. हे म्हणून आपण सुज्ञ लोक आहोत आणि शिकलेले आहोत. सुशिक्षित लोकांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना पण सांगितलं पाहिजे हे सर्व याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि ज्या बातम्या पण आहे ना, तर बातम्या जे येत आहेत ना त्यासुद्धा कधी पाहू नका. बातम्यांमध्ये जे तमाशा आणि नाटक चालू आहे तो मदारीचा खेळ असतो ना, तसा सुरू आहे सध्या. तर माझं म्हणणं हे आहे की खरोखर पत्रकारिता केली पाहिजे. तर माझ्याबद्दल तुम्ही लिहिणार आहात, तुम्हाला कोणीतरी सांगितलं की यांनी असं केलं, पण तुम्ही खात्री करून घ्या ना की पिंजारींनी असं केलं आहे का. त्यांना विचारा. उपलब्ध नसेल म्हणजे दोन्हीकडचे बाजू जे आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि तर ही खरी पत्रकारिता आहे. तर या सर्व गोष्टीचा उहापोह करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपलं 1970 आणि 84चं साल सोडलं तर आपली भिवंडी BBC लंडन जी आहे 1992-93मध्ये सुद्धा आपल्या भिवंडीचा गौरव झालेला आहे. शांत शहर म्हणून गौरव झालेला आहे आणि त्यांनी पण कौतुक केलेलं आहे. म्हणून हे आपलं खरोखर या ठिकाणी कौमी एकता नारा जो आहे तो चांगला आहे. खोपडे साहेब होते इथं पूर्वी. खोपडे साहेबांनी शांतता कमिटी ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी होती आणि त्या शांतता कमिटीचं हे कमिटीचे सभा लावल्या जात होत्या. अशा प्रकारे खरोखर आपण पत्रकार आहोत तर पत्रकारितेची बूज राखली पाहिजे. राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून आज ईद मिलन हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव सर, कल्याण ट्रॅफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश घोडे सर, या संस्थेचे महासचिव श्री पिंजारी सर, नागपूर वाहतूक शाखेचे सचिन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्व माझे पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. समानतेत एकता, आज लोकशाहीचा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथा स्तंभांनी डगमगून जाऊ नये अशा प्रकारे काम केलं पाहिजे. ते पिंजारी सरांच्या आपण वक्तव्यातून ऐकलं.
त्यांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. परंतु पत्रकार हा एकनिष्ठ असतो, त्यांनी सगळ्यांना सांभाळून चालायचं असतो. सर्व धर्म एकत्र करून जो पत्रकारिता करतो, जो भेदभाव मानत नाही. लोकशाहीमध्ये असं लिहिलं आहे की समानतेत एकता, सगळे धर्म मिळून हा एक लोकशाही बनलेली आहे. त्याच्यामध्ये ही एकता आहे. ही एकता टिकवण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे की प्रत्येक वेळेला आपण मराठी पत्रकार संघ म्हणून कार्यक्रम आयोजित करतो. तर त्यामुळे ईद मिलन हा समारोह त्यांनी सांगितलं, ईद मिलन कार्यक्रम घ्या आणि मुस्लिम समाजातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा सन्मान करा. आणि तो दिवस आज उजाडला आहे आणि आज आपल्याला इथे बोलावून तुम्ही सर्व आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सध्याची परिस्थिती अशी पाहता की खूप वर्ष झाली लोकशाहीला खूप प्रकारचे वारे येतात जातात, लोकशाही डळमळीत होते वगैरे आहे, हा प्रकार आहे. पण तरीसुद्धा अजून या भारत देशामध्ये लोकशाही टिकून आहे आणि लोकशाही टिकायला कोणतरी तिणका पण आवश्यकता असतो. तसाच पत्रकार हा एक तिणका आहे, म्हणजे लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे. पत्रकारिता याचा उदय झालेला आहे ते अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी. म्हणजे जिथे ते लोकांवर अन्याय होईल किंवा अन्यायाचे कायदे निर्माण होतील किंवा लोकांना सुधारण्यासाठी वाव मिळावा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ह्यासाठी हा पत्रकाराचा उदय आहे. म्हणजे तुम्ही त्यावर लिहा, अन्यायाविरुद्ध वाचा फोडा, लोकांना एकत्र करा, पुढे व्हा आणि काहीतरी चांगला समाज निर्माण करा, समाजातून चांगला देश निर्माण करा, हा त्याचा उद्देश आहे. आता सध्याची परिस्थिती थोडक्यात पाहता थोडा हा स्तंभ देखील डळमळीत होताना दिसत आहे. आता खूप माध्यमं आलेली आहेत. आता पूर्वी फक्त एक प्रिंट मीडिया होती, पण आता समाजमाध्यमामध्ये खूप प्रकार झालेले आहेत आणि बातम्या आता पूर्वी काही कालांतर किंवा खूप दिवसांतर आपल्याला ऐकायला मिळायच्या, बघायला मिळायच्या, वाचायला मिळायच्या. परंतु आता असं झालेलं आहे की आत्ताची बातम्या आत्ताच्या क्षणीला लगेच सगळीकडे पसरते आहे. काही बातम्या चांगल्या रीतीने पसरतात, काही रीतीने वाईट रीतीने पसरतात. म्हणून त्यांचा बातम्या पसरवताना तुमच्या समाजावर त्याचा किती परिणाम होईल, त्या परिणामातून अजून काही उद्भवेल की नाही उद्भवेल ह्याचा पत्रकारांनी विचार करून त्या दृष्टिकोनातून योग्य ती बातमी आणि खरी बातमी लोकांपर्यंत पोचवायची हा तुमचा उद्देश आहे आणि हे तुम्ही पार पाडाल, यामध्ये सफल व्हाल असं मला वाटते. आता सगळे ज्येष्ठ पत्रकारांचा इथे मराठी पत्रकार संघानिमित्त सत्कार आयोजित केलेला आहे. मी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो. त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडावी, समाज एकत्र करावा, ज्या समाजाला योग्य ज्या बातम्या आहेत त्या प्रसारित कराव्यात आणि आपण हे सगळे एकत्र होऊन एक चांगला समाज, एक चांगली लोकशाही आणि एक चांगला भारत निर्माण करूया अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व पत्रकार बंधू सर्वांचं मनोगत झालं. प्रत्येकाच्या मनोगतामध्ये काहींना जे शल्य बोचत होतं ते त्यांनी सांगितलं. पण भिवंडीमधला माहोल हा 84 नंतर अतिशय शांत पद्धतीनं राहण्यामध्ये आपणा सर्वांचा सहभाग आहे असं मी निश्चित म्हणतो. त्यांनी सांगितलं की 40 वर्ष झाली आपल्या भिवंडीमध्ये पूर्ण शांतता आहे. मोहल्ला कमिटी असेल, मोहल्ला शांतता कमिटी असेल, काही असेल, पण त्या कमिटीमार्फत सगळ्या समाजाला, सर्व धर्मातील समाजाला आपण संदेश देत असतो की आपल्याकडे शांतता ठेवा. कारण वैर करून कोणाचा फायदा होत नाही. आपस में वैर रखना अच्छा नहीं लगता. तो वैर एकमेकांशी ठेवलं तर त्याच्यातून वाईटच प्रवृत्ती निर्माण होईल, वाईट होऊ नये. आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा, या दिवशी हा कार्यक्रम झाला ज्यांनी शांतीचा संदेश दिलेला. तर या दिवशी हा सर्व आपल्याकडचं म्हणजे भिवंडीचं वातावरणच नव्हे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देशाचं वातावरणसुद्धा शांत ठेवण्याचा प्रयत्न आपण आपल्या पत्रकारितेतून करावा एवढे मी सर्वांना विनंती करतो. आणि आज आपला सर्वांचा सत्कार होत आहे, मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ की ओर से ईद मिलन समारोह का ये कार्यक्रम रखा गया। मैं आए हुए सभी मेहमानों का शुक्रिया अदा करता हूँ और हमारे आए हुए पत्रकारों का शुक्रिया अदा करता हूँ। शहरों में शहर भिवंडी शहर जिसकी ये पहचान है, शहरों में शहर भिवंडी शहर जिसकी ये पहचान है, नगर नगर के लोग यहाँ एक छोटा हिंदुस्तान है।